श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। तर आज आपण ऐकत आहोत परमपूज्य कलावती यांच्या चरित्रातील प्रथम उल्हास भाग 11वा। तुम्हाला जर पहिल्यापासून प्रथम उल्हास ऐकावयाचा असेल तर वरील दिलेल्या लिंकवर क्लिक करा। पुढील चरित्र वाचनास सुरुवात करीत आहे। भजन समयी रोज बाबूराव तबला व त्यांचे स्नेही शेषगिरी हे पेटी वाजवित असत। इसवी सन 1917 मधील दसऱ्याच्या दिवशी बाळ बाबूरावांना म्हणाली, अण्णा आज सण आहे, तेव्हा शेषम भटजींना पेटी वाजविण्यास बोलवा ना, ते पेटी फार छान वाजवितात। बाबूराव म्हणाले, 12 महिने शेषगिरी वाजवितात, तेव्हा आज शेषम भटजींना जर ती सेवा दिली तर त्यांना वाईट वाटेल। त्यावर बाळ काहीच बोलली नाही। त्या रात्री शेषम भटजी आमंत्रणाशिवायच भजनाच्या वेळी हजर झाले। बाबूरावांनी त्यांना शेषगिरी येईपर्यंत पेटी वाजवा असे सांगितले, परंतु गंमत अशी झाली की त्या दिवशी शेषगिरी भजनाला आलेच नाहीत। भजन संपल्यावर सर्व मंडळी आपापल्या घरी गेली। जेवतेवेळी आज शेषगिरी का आले नाहीत कोण जाणे, असे बाबूराव म्हणाले। तेव्हा त्यांच्या घरी पाहुणे आले असावेत असे बाळ म्हणाली। दुसरे दिवशी ते जेव्हा भजनाला आले तेव्हा त्यांना उद्देशून, काय शेषगिरी, सणाच्या दिवशीच प्रभुसेवेत खंड पाडलात की, असे बाबूराव म्हणाले। होय, तसे घडले खरे, असे त्यांनी उत्तर दिले। काल काय पाहुणे आले होते, असे बाबूरावांनी विचारताच, छे, पाहुणे कुठले, असे शेषगिरी म्हणाले। इतक्यात बाळ म्हणाली, काका, बाहेरच्या पाहुण्यांना टाळणे सोपे, पण आतल्या पाहुण्यांना टाळणे फारच कठीण, असे परवा बुवांनी कथेत सांगितले ना। ते ऐकून शेषगिरी म्हणाले, होय बाळ, हे अगदी सत्य आहे। पुढे बाबूरावांना उद्देशून ते म्हणाले, मामा, बाळच्या म्हणण्याप्रमाणे काल आमच्या घरात आम्हा उभयतांमध्ये बराच वेळ वादविवाद झाला, त्यामुळे माझे डोके अतिशय संतप्त झाले, म्हणून मी येऊ शकलो नाही। तेव्हा बाळाने शेषम भटजींना पेटी वाजविण्यासाठी आमंत्रण देण्यास सांगितल्याचे कारण बाबूरावांच्या लक्षात आले। तसेच पाहुणे आले असावेत या बाळच्या म्हणण्याचा पण त्यांना उलगडा झाला। एके दिवशी शेषगिरी भजनाला हजर नव्हते। दुसरे दिवशी जेव्हा आले तेव्हा ते म्हणाले, काल आमच्या लिलीचे यजमान म्हणजेच जामात आले होते, त्यामुळे मला येता आले नाही। इकडे जा तिकडे जा करून रात्री घरी यायला 12 वाजले। म्हणतात ना, जामा तो दशम ग्रह, मर्जी सांभाळेपर्यंत पुरे होऊन जाते। बाळ म्हणाली, काका, रात्री घरी येताना 12 वाजले असतील, पण तुम्ही जेवण करूनच बाहेर पडला असाल ना। शेषगिरी म्हणाले, होय, जेवून 9:30ला बाहेर पडलो। बाळ म्हणाली, काल संडासला गेला होता की नाही। शेषगिरी म्हणाले, जामात येऊ वाटेल ते हो, तिकडे गेल्याशिवाय गत्यंतर आहे कुठे। बाळ म्हणाली, मग भजनाला पण आल्याशिवाय गत्यंतर नाही असे का समजू नये। भजन करणे हे पण अत्यावश्यक आहे असे मानले म्हणजे आपसुकच सवड काढणे जमते। 9:30ला तुम्ही बाहेर पडला म्हणता, तेव्हा त्याच्या आत तुम्ही हजेरी लावून जाऊ शकला असता की नाही। शेषगिरी म्हणाले, बाळ, तुझं म्हणणं मला पटतं ग, पण आम्हाला कळत असून वळत नाही अशी आमची स्थिती आहे। बाळ म्हणाली, काका, तुम्ही जामाताना दशम ग्रह म्हणालात, ते ऐकून मला फार वाईट वाटले। मुलीला जरा कोणी सरक म्हटले तर आपल्याला राग येतो। मुलीसाठी तर जावयांना मान द्यायचा ना, तर मग त्यांना नावे ठेवल्याने आपलेपणा राहिला कुठे। तेव्हा शेषगिरी निरुत्तर झाले। बाबूरावांकडे शिवरात्रीच्या जत्रेला आलेल्या मंडळींपैकी एक बाई बायकांशी बोलता बोलता सहज म्हणाली, मुलीला अजून कुठे स्थळ जमत नाही,
मुलीचे लग्न झाल्याशिवाय मुलाचे करता येत नाही. एक स्थळ सर्व दृष्टीने पसंत आहे, पण त्या मुलाचे आईबाप आहेत. ते दोघे जर मेले असते तर बरे झाले असते. ते ऐकून बाळाला एकदम हसू आले. तेव्हा ती बाई म्हणाली, का गं बाळ हसतीस? बाळ म्हणाली, तुमचे म्हणणे मुलीला सासू सासरे नसावेत, पण तुमच्या मुलासाठी एखादी मुलगी पसंत केली म्हणून समजा. मुलाला आई असू नये अशी जर तिची अट असेल तर त्यावेळी तुम्हाला काय वाटेल? मुलाला जन्म देण्यात, त्याचे कोड कौतुक करण्यात, त्याच्यासाठी झालेला त्रास सहन करण्यात, पुढील त्याचे सुख सोहाळे पाहण्याचा आईबापांचा मुख्य उद्देश असतो. त्याचा यावेळी तुम्हाला पूर्ण विसर पडलेला आहे म्हणून मला हसू आले. तेव्हा ती बाई चिडून म्हणाली, पण ती कार्टी ऐकत नाही, त्याला काय उपाय? बाळ म्हणाली, मुलांना योग्य मार्ग दाखविणे हे वडील माणसांचे कर्तव्य असून वडील माणसांनी सांगितलेले ऐकणे हे मुलांचे कर्तव्य आहे, असे नेहमी कीर्तनात बुवा सांगतात. हे बाळचे बोलणे ऐकून ती बाई गारद झाली. एका रविवारी दुपारी बाळची भावंडे आपल्या मातोश्रीला उद्देशून म्हणाली, आई, आम्हाला भूक लागली, उपीट कर. तेव्हा सीतामाई स्टोव पेटवायला गेल्या, पण 4दा पेटविला तरी तो विझला. इतक्यात बाळ खोलीतून बाहेर आली. तिला उद्देशून त्या म्हणाल्या, सर्वांना भूक लागली म्हणे, पण उपीट करूया म्हटले तर स्टोवच पेटेना. लगेच बाळ म्हणाली, त्याला पण भूक लागली असेल ग. बाबूरावांनी मुंबईहून येताना नवीनच स्टोव आणला होता. तत्पूर्वी गोकर्णात कुणाला स्टोवची माहिती नव्हती. त्यामुळे सीतामाईंना स्टोव न पेटण्याचे कारण चटकन लक्षात येऊ शकले नाही. इतक्यात बाबूराव बाहेरून आले. सीतामाईंनी त्यांच्यापुढे स्टोवची तक्रार सांगताच बाबूरावांनी चटकन स्टोव उचलला आणि त्यात तेल घालून लगेच स्टोव पेटवून दिला. ते पाहून स्टोव पेटला, स्टोव पेटला असे म्हणून मुले टाळ्या पेटून आनंद व्यक्त करू लागली. तेव्हा बाबूराव विनोदाने म्हणाले, त्याचे आता पोट भरले म्हणून तो आनंदाने टाळी वाजवीत आहे. तेव्हा सीतामाईंना बाळाच्या बोलण्यातील अर्थ उमगला. बाळ यावेळी 12 वर्षाची होती. बाळाला कोणी कोणाची निंदा केलेली बिलकुल आवडत नसे. एके दिवशी शाळेतून घरी येत असता समोरून जात असलेल्या एका म्हातारीला पाहून बरोबरची एक मुलगी, बाळ, तो पहा महाबळेश्वरचा रथ कसा चालला आहे, असे म्हणून हसली. ते ऐकून बाळ तिला म्हणाली, देवी, निंदा करणे बरे नाही. तुझ्या आजीला तू अशीच नावे ठेवतीस का? देवी म्हणाली, माझ्या आजीची कंबर अशी वाकली नाही किंवा तिची मान पण अशी हलत नाही. बाळ म्हणाली, अगं, तुझी आजी जरी तशी नाही तरी पण हातात काठी घेते, डोळ्याला चष्मा लावते. म्हातारपणामुळे तिचे दात उतरून पुढे आलेले आहेत, केस पिकले आहेत. 4 पावले चालले की तिला दम लागतो, म्हणून रस्त्यावर ठिकठिकाणी तिला उभे राहावे लागते. ऐकू येत नसल्यामुळे जवळ जाऊन दुसऱ्यांनी तिच्या कानात ओरडून बोलावे लागते. हे तर खरे ना? मनुष्यच नव्हे तर पशुपक्ष्यांचे देखील लहानपणातील रूप म्हातारपणात पार बदलून जाते. जर आपण त्या दृष्टीने पाहू तर अशी कितीतरी उदाहरणे आपणास पाहाव्यास मिळतील. देवी म्हणाली, बाळ, तुझे म्हणणे अगदी मला पटले ग. माझी आजी की नाही लहानपणी फारच सुंदर दिसत होती, असे एकदा माझे आजोबा सांगत होते. ते मला आत्ता आठवले. बाळ म्हणाली, अगं, म्हणून तर कोणी कोणाला नावे ठेवू नयेत असे संत सांगतात. ती म्हातारी पूर्वी आपल्यासारखीच होती, आपली पण पुढे तशीच अवस्था होणार आहे. असे असता आम्ही दुसऱ्यांना नावे ठेवून हसण्यात काय फायदा आहे? एके दिवशी वरांड्यावरून माझघरात जात असता टोपलीत भरून ठेवलेले तांदूळ विस्कटलेले बाळाला आढळून आले. तेव्हा, उंदराने तांदूळ खाल्ले काय ग? असे तिने सीतामाईंना विचारले. त्यावेळी, नाही ग, ते उंदराचे काम नसून नंदाचे, म्हणजेच बाळचा धाकटा भाऊ, याचे काम आहे, असे सीतामाईंनी उत्तर दिले. त्यासमयी विनाकारण आपण उंदराला दूषण दिले याबद्दल बाळाला अतिशय वाईट वाटले आणि त्या चुकीबद्दल
तिने देवाजवळ क्षमा मागितली. उर्वरित चरित्रवाचन आता पुढील भागात. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. ओम नमः शिवाय.